प्रचार प्रचार आणि सगळेच करतात, सगळेच म्हणजे सगळ्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे, नवीन काय. काही दिवसापूर्वी चंद्रकांत पाटलांनी बारामतीतून चुटकी वाजून पवारांना पराभव करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्या वक्तव्यावर अजितदादांकडून आज नाराजी जी आहे ती व्यक्त केली अजितदादांनी. काय नक्की वाटतं? एक तर ते करून 1.5 महिना झाला, ते वक्तव्य 1.5 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आम्हाला वेदना देणारच होतं. कारण का ज्या पद्धतीने म्हणजे मलाही तेव्हा वाईट वाटलं होतं की चंद्रकांत दादा असं का म्हणतायत की शरद पवारांना संपवायचंय आम्हाला, हे शब्द होते. आणि 1 महिन्यात कोणीच काही बोललं नाही त्याच्याबद्दल. 1-1.25 महिना झाला या गोष्टीला. आणि ही प्रवृत्ती जी आहे शरद पवारांना संपवायचं, हे धक्कादायक होतं. कारण का एक सशक्त लोकशाहीमध्ये संपवायची भाषा नसते. आणि आम्ही संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलंय त्या चौकटीत राहूनच काम करतो आणि करत राहू. त्याच्यात ही संपवायची भाषा ही धक्कादायक होती. आणि सत्तेतले लोक जेव्हा बारामतीत येऊन म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचंय, हे खूप दुर्दैवी होतं आणि लोकशाहीमध्ये हे मला तरी योग्य वाटत. दादांनी आज त्याचबरोबर एक सूचक वक्तव्य असं केलं की राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसतो. नक्की काय वक्तव्य त्याला धरून? मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. मी चंद्रकांत दादांचं ऐकलंय म्हणून 1.5 महिन्यापूर्वी मी स्वतः चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य ऐकलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलू शकतो. त्यावर देखील दादांनी नाराजी व्यक्त केली आज. ते मला माहिती नाही, पण 1-1.25 महिना झाला होता. पण एवढ्या उशिरा दादांनी व्यक्त होणे कसं पाहता याकडे? मी तुम्हाला खरं सांगू, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि बारामती आणि पुणे जिल्ह्यात अनेक भागात असलेला दुष्काळ या कामामध्ये मी इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारसा वेळ मिळत नाही करायला. शरद पवारांची तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांना भाषण करायला लावलं जातं असं अजित पवार वारंवार आरोप करतात. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. मी पवारांचा मुलगा नाही त्यामुळे मला व्यवस्थित मिळालं. आज पुन्हा एकदा अजितदादांनी ते वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे. मुलगा नसल्यामुळे मला व्यवस्थित जे काय ते डावललं गेलं. आता तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे. काय नक्की तशी परिस्थिती होती का किंवा तुम्हीच बघा ना, नसल्यामुळे? तुम्हीच बघा ना, कुटुंबात तसं तुम्ही तुम्ही बघा ना, कुणाला काय मिळालं हिशोब तुम्ही करा. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही रोज डेटा करता ना अनालाइज. मग माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा. सो इझी, कोणची बडी बात आहे उसमें. रोहित पवार म्हणाले का या मतदारसंघातून घरातलाच उमेदवार द्यायचा. तो उमेदवार कोण होता नेमका? या मतदारसंघातून घरातलाच उमेदवार द्यायचा होता कुणाला? कोण तरी अंदाज असेल राजकारणी रोहित पवार हे भाषणामध्ये भावनिक झाले. त्याची वारंवार टीका करतात भाषणामध्ये अजितदादा पवार आणि ते रडतात. त्याची विमुक्ती सुद्धा केली जाते. अजित पवारांचा स्वभाव पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता हे जे डिफेन्स बाबत अमोल कोल्हेंनी गंभीर असे आरोप केलेले आहेत, आढळराव पाटील हे त्यांच्या कंपनीचा फायदा होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे. तुम्ही सुद्धा आढळरावांच्या सोबत होतात, काय वाटतं? नाही, मला धक्कादायक एक तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पार्लमेंटमध्ये. एक तर मी त्यांच्यासोबत नव्हते, ते शिवसेनेत होते, तेव्हा आम्ही एकत्र नव्हतो एकतर. आणि जरी एकत्र असतो म्हणजे आजही अशी पद्धत पार्लमेंटमध्ये आहे की जेव्हा आपण एका एक कुठलाही व्यवसाय करत असलो तर त्याच व्यवसायामध्ये कंपनीमध्ये असेल आपण तर त्याचाच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू नये. आणि जर असेल तर आपण सांगितलं पाहिजे कमिटीला की हो माझा असा असा धंदा आहे. मग स्पीकर निर्णय घेतात की तुम्हाला त्याच्यात द्यायचं का नाही. त्याला इंग्रजीत चांगला शब्द आहे COI, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की ज्याचीच आपलीच कंपनी आहे त्याच कंपनीमध्ये जी निर्णय करते त्याच्यातच तुम्ही पार्लमेंटरी कमिटीमध्ये जाता, हे गलत आहे. काल आढळराव पाटलांनी असा देखील आरोप केला की मुल्ले जे आरोप करतायत त्या प्रश्नाबाबत तुम्ही सुद्धा कॉमन प्रश्न तेच विचारलेले आहेत. कोणी? तुम्ही आणि आढळरावांचे प्रश्न सेम आहेत असं आढळरावांनी आरोप केला. पण माझी कुठली कंपनी आहे? माझी कुठली कंपनी आहे? सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत उसकी ईमानदारी है. आणि मी नाही म्हणत, भारतीय जनता पक्ष पण म्हणत.